मुंबई पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणीची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध फसवणूक आणि पूर्वनियोजित कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्याद यांना मुंबई पोलिसात नोकरीला लावतो असे सांगून आरोपींनी तिचा विश्वास संपादन केला होता। 10 एप्रिल 2026 ते 3 जून 2026 दरम्यान मौजे वाशिवली येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला। आरोपींनी आपसात संगनमत करून आणि पूर्वनियोजित कट रचून 8,50,000 रुपये चेकद्वारे आणि 50,000 रुपये रोख अशी एकूण 9 लाख रुपयांची रक्कम उकळली। मात्र एवढी मोठी रक्कम घेऊनही तिला नोकरी लावली नाही, तसेच घेतलेले पैसेही परत न करता तिची आर्थिक फसवणूक केली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पीडितेच्या तक्रारीवरून रसायनी पोलिसांनी आरोपी संतोष वाळुंज राहणार तळोजा नवी मुंबई, उज्ज्वला सुनील पाटील आणि सुनील पाटील दोन्ही राहणारे वडगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 205, 318, 316(2), 35 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बाचकर या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना अटक करण्याची तजवीज सुरू आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।